नमस्कार. सर्वप्रथम सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा, ज्याची प्रतीक्षा तुम्हाला होती ती आता प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जूनचा जो हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुम्हाला देखील पैसे आले असतील. सर्वप्रथम तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की पैसे आलेत का नाही, कारण की भरपूर महिलांना सकाळपासून पैसे जमा होत आहेत. ज्यावेळेस 2 दिवसापूर्वी अजितदादा पवार यांना विचारण्यात आले होते की लाडक्या बहीण योजनेचा जो जूनचा हप्ता आहे त्याचं काय प्लॅनिंग आहे किंवा काय नियोजन केलं आहे, त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं की जो हप्ता आहे 36,000 कोटीचा जो चेक आहे तो सही केलेला आहे किंवा तो जमा झालेला आहे बँकेत आणि पैसे वाटप लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे आता पैसे वाटप सुरू झाले आहे. तुम्हाला सकाळपासून पैसे येण्यास देखील सुरुवात झाली आहे, परंतु काही महिला अशा असणार आहेत त्यांना पैसे जमा होणार नाहीत. काय कारण आहे, कोणत्या महिला असणार आहेत त्यांना पैसे जमा होणार नाहीत ते आपण पाहू आणि तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येतील ते देखील आपण पाहू. तुमचं नाव कसं लिस्टमध्ये बघायचं आहे ते देखील आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पैसे येण्याच्या आधीच समजणार आहे की पैसे येतील का नाही. चला तर सविस्तरपणे सर्व बातमी पाहू. त्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करून घ्यायचा आहे. चला तर काय बातमी आहे सविस्तरपणे पाहू. तर सगळ्यात आधी तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्हाला पैसे का येणार नाहीत. तर बघा, ज्या महिला योजनेत बसत आहेत त्यांनाच फक्त पैसे येत आहेत. तर तुम्ही म्हणता आता तुम्ही योजनेत बसता का नाही, कसं पाहायचं आहे. तर बघा, ज्या योजनेच्या अटी होत्या त्या अटीत जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला 100% पैसे येणार आहेत. काय अटी आहेत तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला आधीपासून सर्व अटी माहीत आहे. ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता त्याच वेळेस सर्व अटी त्या फॉर्मवर होत्या, तुम्हाला माहिती असेल. तर भरपूर चॅनलवर अशी देखील बातमी दिली जात आहे की आता 3,000 जमा होतील, काय जर म्हणत आहे तुम्हाला ₹1,00,000 जमा होतील. तर तसं काही नाही. बघा, ते ₹1,00,000 बिनव्याजी कर्ज भेटणार आहे, परंतु त्याबाबत आणखी तरी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे ते ₹1,00,000 भेटणार आहेत, पण आताच नाहीत भेटणार आणि कोणत्या जिल्ह्यात भेटणार आहेत ते देखील आणखी स्पष्ट नाही. ज्यावेळेस सविस्तरपणे बातमी येईल त्यावेळेस आपल्या चॅनलवर सांगण्यात येईल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्यापूर्वी बघा, ₹3,000 न येता तुम्हाला आता ₹1,500 येणार आहेत आणि ₹2,100 देखील येणार नाहीत. भरपूर चॅनलवर सांगितलं जात आहे की तुम्हाला 2,100 येतील, मात्र 2,100 येणार नाहीत. ₹1,500 येणार आहेत जुलै महिन्याचे आणि तुम्हाला मे महिन्याचे पैसे आले असतील तर जून महिन्याचे देखील पैसे येणार आहेत. तुम्ही जर सर्व अटीत बसत असाल तर तुम्हाला 100% पैसे येणार आहेत. आणि कोणत्या महिलाला पैसे येणार नाहीत, तर ज्या अटीत बसत नाहीत त्यांनाच फक्त पैसे येणार नाहीत. आणि भरपूर चॅनलवर सांगितलं जात आहे की या जिल्ह्यात पहिल्यांदा येतील, त्या जिल्ह्यात पहिल्यांदा येतील. तर तसं काही नाही, सरसकट पैसे वाटप होत असते. त्यामुळे 1 ते 2 दिवस मागे पुढे होऊ शकतं, परंतु सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जर तुम्हाला आधीचे पैसे आले असतील तर हे देखील पैसे येणार आहेत. त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं काही गरज नाही, कोणतेही बाकीचे व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. जर तुम्हाला आधीचे पैसे आले असतील तर हे देखील पैसे येणार आहेत. फक्त तुम्ही सर्व अटीत बसत असणार, हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर तुम्ही अटीत बसताय का नाही ते आधी पहा. अटी खूपच सोप्या अटी होत्या की 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसाय पाहिजे, तुमच्या नावावर कोणतेही 4 चाकी वाहन नसाय पाहिजे किंवा तुम्ही कोणते सरकारी नोकरदार नसाय पाहिजे, तुम्ही दुसऱ्या कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत नसाय पाहिजे. ह्या महत्त्वाच्या अटी होत्या. जर तुम्ही अटीत बसत असाल, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जर तुम्ही अटीत बसत असाल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. तर सर्वप्रथम तर तुम्ही कमेंट करून हे सांगायचं आहे की तुम्हाला मे महिन्याचे पैसे आलेत का नाही आणि तो पुढचा जो हप्ता आहे म्हणजे जून महिन्याचा हप्ता आलाय का नाही ते देखील तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. जर आणखीही काय अडचणी असतील तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. नक्की प्रश्नाचं उत्तर दिले जाईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपण फक्त आपल्या चॅनलवर ज्या खऱ्या बातम्या आहेत, जी ऑथेंटिक माहिती आहे तेच देत असतो.